नमस्कार. हे बघा, आज मी मस्त इथं घेवड्याच्या शेंगा घेतल्यात बरं का. आणि ह्या घेवड्याच्या शेंगा आपल्याला अगदी झाडाच्या कवळ्या तोडून आणल्या आहेत बघा, हिरव्यागार मस्तपैकी. आता ह्या आपल्याला अशा पद्धतीने निसून घ्यायच्यात. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हो का, म्हणजे आपल्याला अगदी किडा वगैरे संपूर्ण दिसतं आणि आपली घेवड्याची शेंगाही चकाचक होती. आता या संपूर्ण मी निसून घेते. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने सगळ्या शेंगा मी निसून घेणार आहे मैत्रिणींनो. पायी तर सगळ्या निसून घेतल्यात. पाण्यातही शेंग ठेवलेली आहे. आणि हे बघा, पाण्यात अगदी धुवून घेऊन पुन्हा पाण्यात मी ठेवलेली आहे. पाहू शकता तुम्ही. आणि इथं त्याला लागणारं साहित्य, इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, आरबट चरबट, अगदी म्हणतात ना झटपट होणारी टिफिनसाठी आहे. लसूण आणि मिरच्या, याच्या विराईत काहीही आपल्याला घालायचं नाही. चला हे वाटून घेऊया आपण. मस्तपैकी असं वाटून घेते. म्हणतात ना आबडधोबड, आपल्याला आबडधोबड वाटायचं आहे. अगदी मस्त पद्धतीने आबडधोबड वाटून घेतलेलं आहे पहा आता. आणि शेंगाही अगदी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. त्याच्यातलं राहिलेलं पाणी आपण काढून टाकूया. म्हणजे शेंगाशी पाण्यात वगैरे ठेवली की काळी वगैरे पडत नाही. आता इथं गॅसवर मी कढई तापाय ठेवलेली आहे. पाहू शकता मैत्रिणं. आता इथं तेल टाकते. तेलही अगदी मापातच टाकणार आहे. एकच पळी टाकलेली आहे. पाहू शकता. जिरी मोहरीची अगदी छान पद्धतीने मी फोडणी दिलेली आहे बरं का. अगदी जिरी मोहरी बी मस्त चडचडली. कढीपत्ताही टाकलेला आहे. पाहू शकता. आता इथं जे आपण वाटण वाटलं आहे ते सुद्धा टाकून द्यायचे बघा. आणि ते बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे, कारण की आपल्याला बनवायची टिफिनसाठी खास अशी ही घेवड्याची शेंग. पहा, अख्खा खरडा मी त्याच्यात टाकला आहे आणि तो बी आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मैत्रिणी. आणि मैत्रिणी, इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. इथं चवीनुसार मीठ टाकले, कारण की आपल्या मग खरड्याला बी अगदी छान पद्धतीने मीठ लागेल. हे बघा, असं मस्त असं मी हलवून घेते आणि पूर्ण त्याचा कच्चापणाही दूर होत चाललेला आहे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. इथं थोडीशी अगदी हळद टाकते पहा. हे बघा, थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. आता टाकायची आपली शेंग. आपल्याला करायची हिरव्या कलरची शेंग, हिरव्या मिरचीतली. अगदी छान अप्रतिम अशी लागते ही पण शेंग. बघा, अगदी चांगल्या पद्धतीने मस्त परतून बघा, रंग बी किती छान दिसते. अगदी अप्रतिम अशी ही शेंग लागते आणि चवेला तर खूपच छान लागते ही शेंग. अगदी गरम गरम खाल्ली तर अगदीच मस्त लागते. इथं मी थोडासा कूट टाकून घेते बघा. काही त्याच्या शेंगदाणे बी आहे आणि असा अर्धाला बी आहे बघा. म्हणजे असा लय बारीक नाही, काय नाही, अगदी जाडसर कूट आहे. आता ही एवढाच कूट चिकार झालेला आहे आपल्याला. आणि अगदीच मस्त खायला बी एवढी भारी लागते शेंग. ते दाणे जर दाताखाली आले ना तर खूपच छान वाटतात. त्याच्यामुळं काही दाणे त्याच्यात तसेच ठेवलेत. 5 मिनटं इथं आपण झाकण ठेवून घेऊया आणि 5 मिनटांनी पुन्हा आपल्याला पाहायचे आपली शेंग झाली काय. हो का, पाण्याचा एकही थेंब न वापरता ही शेंग बनवली बरं का. आणि शेंग खरंच खूप भारी लागते आणि चवही खूप अप्रतिम लागते. पाहूया आपण आपली शेंग झाली काय पहा. आणि पुन्हा आपण त्याच्यावर 1 मिनिटभर झाकण ठेवूया आणि गॅस हा बारीकच ठेवायचा आपल्याला. म्हणजे आपली शेंग बी अगदी चांगल्या पद्धतीने शिजते. हो का, अगदी मस्त अशी शेंग झालेली आहे मैत्रिणी. पाहू शकता. आणि दिसते बी अगदी सुंदर. चला मग तुम्हाला आता काढून दाखवते. पहा बरं, किती सुंदर अशी शेंग झालेली आहे. रंग बी किती छान. तुम्हाला जर ही शेंग आवडली ना, नक्कीच मला सांगा बरं का. आणि तुम्ही कुठून बोलतात तेही मला सांगा. मग उद्या आपण असंच व्हिडिओ घेऊन येऊ मैत्रिणी. बाय.